हाय दोस्तों, वेलकम बॅक टू माय चॅनल. जर तुम्ही माझ्या चॅनलवर फर्स्ट टाइम आलेला असाल तर हाय, मी आहे तुमची दोस्त मृण्मयी आणि ही आहे माझी बर्थडे सिरीज. Such a wild Mustang. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा 25 गोष्टी सांगणार आहे ज्या मी या 25 वर्षांमध्ये शिकलेली आहे. आणि हे सगळं सांगताना तुम्हाला बोर नाही झालं पाहिजे आणि मलाही बोर नाही झालं पाहिजे, म्हणून मी माझं डिनर तुमच्या सोबत करणार आहे. ओ माय गॉड, पूर्ण मेल्टेड चीज वाली मॅगी आणि त्याच्यासोबत आहे कोक. मी आज फुल अनहेल्दी खायचं ठरवलं कारण की मला थोडं माझं कम्फर्ट फूड खायचं होतं. मला पाणी सुटत मॅगीला बघून. इतका मस्त वास येतोय. मीच बनवली आहे, तुमची दोस्त एकदम मस्त मॅगी बनवते बाय द वे. सो मी हे खाता खाता तुमच्या सोबत गोष्टी करणार आहे, गप्पा करणार आहे. आपण एकदम मस्त असं कोझी व्हिडिओ, असा एकदम कम्फर्ट व्हिडिओ बनवायचं मी ट्राय करते आहे. आणि बॅकग्राऊंड पण थोडंसं चेंज केलं आहे मी. प्रत्येक व्हिडिओमध्ये वेगळं वेगळं बॅकग्राऊंड ट्राय करत आहे. आता इतका छान स्टुडिओ आहे तर प्रत्येक कोपरा मला या स्टुडिओचा यूज करायचा आहे माझ्या व्हिडिओसाठी. सो मी तेच करते आहे. तर येस, आय थिंक मला आता बडबड करायचीच आहे, बट खूप वेळची मॅगी बनलेली आहे आणि माझी वाट बघत आहे. तर आपण एक घास टेस्ट करूया. मीच टेस्ट करते माझ्याच हातची मॅगी आणि मग नंतर मी तुम्हाला सांगते कशी बनली. आणि मग आपण एक एक गोष्ट सांगते मी तुम्हाला. अशा कोणत्या 25 गोष्टी आहेत की मी ज्या शिकली आहे. मी खूपदा सांगितलं आहे असं, जर काहीच वर्कआउट नाही झालं, एक मॅगीची गाडी, आय एम सॉर्टेड. करोडपती बनू शकते मी, इतकी छान मॅगी बनवते. ट्रस्ट मी माझी हे नाही करताय, म्हणजे उडवाउडवी नाही करताय, मी खरंच सांगते मी खूप छान मॅगी बनवते. एनिवे, आता मी इथे त्या 25 गोष्टी लिहून आणलेल्या आहेत आणि त्या मी तुम्हाला एक एक सांगणार आहे. तर सगळ्यात पहिली जी गोष्ट मी शिकली, एव्हरीथिंग कॅन बी सॉल्व्ड विथ अ पॉझिटिव्ह माइंड. सो मी आधी इतकी निगेटिव्ह विचार करायची, इतकी निगेटिव्ह पर्सन होती मी. मी ओव्हरथिंक पण खूप करते. सो मी जेव्हा ओव्हरथिंक करायची तेव्हा सगळं निगेटिव्ह गोष्टी ओव्हरथिंक करायची. बट नंतर आय डोंट नो माझ्यात काय परिवर्तन झालं. आता मी निगेटिव्ह गोष्टी माझ्या माइंडमध्ये सुद्धा येऊ देत नाही आणि मग मी बोलत तर बिलकुलच नाही. आणि असं मला वाटतं की त्याच्यामुळे खूप सगळ्या गोष्टी तशाच सॉल्व्ह होऊन जात आहेत माझ्या. म्हणजे ठीक आहे, स्ट्रेस तर येतं, तिथे वेगळी गोष्ट आहे. बट जर तुम्ही कुठली पण प्रॉब्लेमला एका पॉझिटिव्ह माइंडसोबत सामोरे गेलात तर अर्धी प्रॉब्लेम तर तिथेच सॉल्व्ह होते, असं मला पर्सनली वाटतं. मला इतकी भूक लागली आहे. मी तुम्हाला सांगायचं विसरली, ही मी मॅगी तर यूज केली एक, त्याच्यामध्ये तिचा मसाला तर यूज केला, त्याच्यासोबत एक्स्ट्रा जो मॅगी मसालाचा सॅशे येतं त्याचा पण हाफ यूज केला आहे आणि त्याच्यामुळे ही इतकी मसालेदार मॅगी बनते. नेक्स्ट गोष्ट जी मी शिकली, मी वाचूनच दाखवते. इफ यू हॅव सो मच वर्क टू डू देन प्लॅन एव्हरीथिंग अँड यू कॅन डू इट व्हेरी इझिली. ही गोष्ट मी कितीही वेळा सांगितली तरी पण कोणीही मला म्हटलं की अशी नाही होऊ शकत, मी त्याला खूप इझिली चुकीचं ठरवू शकते. कारण की मला माझे दिवस प्लॅन करायला खूप आवडतात. जेव्हा माझ्याकडे खूप काम असतं, जसं आज होतं, मी सकाळी उठून पहिले माझा पूर्ण दिवस प्लॅन केला आणि त्याच्यानुसार मी काम केलं. एकतर आपल्याला क्लॅरिटी मिळते की आपल्याला काय करायचं आहे, काय नाही. दुसरं म्हणजे आपण एक एक गोष्ट करत जातो ना, टिक करत जातो, ही झाली आहे, ही झाली आहे. पुढच्या गोष्टी करायला आपल्याला आणखीन एनर्जी मिळते. अरे वा, इतक्याच गोष्टी राहिल्या, पटकन ह्या पण करून टाकू. सो असं पण होतं. आणि जेव्हा आपण प्लॅन करतो तेव्हा आपल्याला कळतं की ठीक आहे, ही एवढी इम्पॉर्टंट गोष्ट नाही आहे, आपण ही नंतर करू. ही खूप इम्पॉर्टंट गोष्टी आहे, ही आपण सगळ्यात आधी करू. सो असं प्लॅन केलं तर मला असं वाटतं की गोष्टी पटापट होऊन जातात, आपलं काम पटापट होतं आणि संपून पण जातं. सो प्लीज, जर तुम्ही कधी प्लॅन करून नसेल करत काम, तर ट्राय करा. दिवस प्लॅन करायला ट्राय करा. पूर्ण मंथ वगैरे पण प्लॅन करू शकता तुम्ही, वीक पण प्लॅन करू शकता. सो टू डू लिस्ट बनवायची आणि मग नंतर त्या हिशोबाने आपलं काम करायचं. मला इतकं पाणी सुटत आहे. त्या हिशोबाने आपला दिवस म्हणजे कामं करायची तशा ऑर्डरनी आणि तुमचं काम पटपट होऊन जाणार. ट्रस्ट मी, एकदा ट्राय करा आणि मग नंतर मला सांगा.
नेक्स्ट आणि खूप मोठी शिकवण, कीप युअर सर्कल स्मॉल. जेवढे जास्त लोक तुमच्या सोबत तुमच्या आसपास, तेवढं जास्त केऑस, तेवढे जास्त प्रॉब्लेम्स, तेवढे जास्त मिसअंडरस्टँडिंग्स, त्याच्यामुळे तेवढे जास्त एक्सपेक्टेशन्स. सो तुमचा फ्रेंड सर्कल छोटा असलेलाच बरा. एकदम इम्पॉर्टंट गोष्ट जी मी शिकली आहे ती म्हणजे कामाशिवाय पर्याय नाही. मला असं वाटत होतं की म्हणजे हे मी मागच्या 1-2 वर्षांमध्ये शिकली आहे. मला असं वाटायचं ऑफिस काय करावं लागतं, का करावं लागतं, बट तुम्ही बघा 9 to 5 मध्ये पण तुम्हाला काम करायचंच आहे. तुम्ही हाऊसवाईफ बनली तरीही तुम्हाला काम करावंच लागणार. तुम्ही कंटेंट क्रिएटर बनलात तरी पण तुम्हाला खूप काम करावं लागेल. सो कुठलंही प्रोफेशन चूज करा, कुठे काहीही चूज करा, कामाशिवाय पर्याय नाही आहे. तुम्हाला काम हे करावंच लागतं. त्याच्यामुळे आता मी माझ्या माइंडमध्ये हे ठरवून घेतलं आहे ही गोष्ट, आणि त्याच्यामुळे आता मला ऑफिसचं काम करायला जीवावर येत नाही. आधी माहिती आहे काय व्हायचं, माझ्या पहिल्या जॉबच्या वेळेस मी लिटरली रडायची सकाळी उठायला, ऑफिसमध्ये जायला, कारण की मला आवडत नव्हतं ते. पण आता मला जास्त लवकर उठून ऑफिस सुरू करावं लागतं आणि मी इझिली उठून जाते. म्हणजे माझ्या माइंडमध्ये सेट झालंय की आपल्याला उठावंच लागणार आहे, काहीही करा. हे सोडून दिलं तर नेक्स्ट जरी काही घेतलं तरी पण आपल्याला करावंच लागणार आहे. सो बेटर आहे की आपण जिथे आहोत तिथेच चांगलं करू. आणि त्याच्यानंतर आता मी हे YouTube पण करते, मी Instagram पण करते. सो हार्डवर्क तर करावंच लागतं. आणि जर तुम्हाला लवकर गोष्टी लवकर अचीव्ह करायच्या आहेत तर तुम्हाला त्याच्याहून डबल हार्डवर्क करावंच लागेल. सो एक ती खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे जी मी शिकली आहे लास्ट 2 वर्षांमध्ये. त्याच्याच रिलेटेड गोष्ट सांगते मी की एक स्टेडी इन्कम असणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. सो लास्ट इयर 2024 की 2020 मध्ये मी माझा जॉब सोडला आणि मी 1 वर्षाचा ब्रेक घेतला होता. सो मी असं डिसाईड केलं होतं मी ब्रेक घेणार आणि मी फुल टाईम कंटेंट क्रिएशन करणार. बट मी 1 वर्ष खूप चांगलं केलं आणि मला त्याच्यात प्रोग्रेस पण दिसला. खूप चांगलं प्रोग्रेस होतं. बट तुम्हाला माहिती आहे कंटेंट क्रिएशनमध्ये स्टेडी इन्कम नाही आहे. आणि हे जे आहे, ही जी पैसे येण्याची जी सिस्टम आहे या कंटेंट क्रिएशनमधलं, त्याने माझं दिमाग, मला खूप स्ट्रेस येतो. कारण की या महिन्यात पैसे येतात, पुढच्या महिन्यात पुढचे 2 महिने पैसे नाही राहणार. आणि तुम्ही आता जर व्हिडिओ केला तर तुम्हाला 2 महिन्यांनी पैसे येतात, कधी-कधी 3 महिन्यांनी पैसे येतात. ते इतकी स्ट्रेसफुल गोष्ट आहे. सो नंतर मी असं डिसाईड केलं की नाही बाई, जॉब तर पाहिजे. एक स्टेडी इन्कम तर पाहिजे आपल्याला, म्हणजे ॲटलीस्ट एव्हरी मंथ आपले जे असतात एक्सपेन्सेस ते तरी निघून जाणार विदाऊट एनी टेन्शन. म्हणजे असं जमा करून ठेवू दे मला, की बाबा नाही आता माझं पेमेंट आलं आहे या ब्रँडकडनं, तर आता मी हे जमा करून ठेवते कारण की मला पुढच्या महिन्यात रेंट द्यायचा आहे. हे सगळं मला खूप स्ट्रेसफुल वाटतं. तर म्हणून मी आता ठरवलं, म्हणजे मला असं वाटतं की एक स्टेडी इन्कम जोपर्यंत तुम्हाला असं वाटत नाही की नाही ठीक आहे, हे जे आपण बिझनेस करतोय किंवा हे कंटेंट क्रिएशन वगैरे आहे याच्यातून खूप पैसे येत आहेत आणि आपण खर्च पण तेवढाच करू शकतो, तेवढाच आपण सेव्ह पण करू शकतो पुढच्या 2-3 महिन्यासाठी. म्हणजे पुढच्या 2-3 महिन्याचा खर्च निघेल एवढा आपण सेव्ह पण करू शकतो, तेव्हा मग चालतं. बट सध्या तरी माझं एवढं नाही आहे आणि म्हणून मग मला असं वाटतं की सध्या तरी जर तुम्ही सुरू करत आहात कंटेंट क्रिएशन तर डायरेक्ट जॉब सोडून सुरू नका करू. हे मी माझ्या एक्सपिरियन्सवरून सांगते आहे. आता मला थोडंसं खायचं आहे, सो आपण ब्रेक घेऊया थोडा. खूप पोट भरलं, खूप हदच्या पार पोट भरलं, पण अजून कोक बाकी आहे, सो ते तर पिणार आहे मी. नेक्स्ट गोष्ट सांगते. जर तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये एकदम अशी एक्स्ट्रा ऑर्डिनरी किंवा खूप मोठं काहीतरी असं करायचं आहे, तुम्हाला तुमच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडावं लागेल. बोल्ड अक्षरांमध्ये मी लिहिते हे, सांगते तुम्हाला की तुम्ही तुमच्या कम्फर्ट झोनमध्ये राहून, म्हणजे की मला असंच करायचं आहे, मी तर जास्त एफर्ट्स घेणार नाही, मी माझ्या कम्फर्ट झोनमध्येच राहणार, पण मला ही गोष्ट पण पाहिजे, असं नाही होत. तुमच्या गोष्टीसाठी, तुमच्या त्या गोलसाठी जे काही करावं लागेल ते तुम्हाला करावंच लागेल, करायचं असेल ते. आणि त्याच्यासाठी तुम्हाला तुमचा कम्फर्ट झोन सोडावा लागेल. 7th लेसन, कुठलीही गोष्ट करायची असेल, कुठल्याही गोष्टीची स्टार्ट करायचं असेल, काहीही करायचं असेल तर ती गोष्ट कॉन्फिडेंटली सुरू करा. बी कॉन्फिडंट इन एव्हरी सिंगल थिंग. तुम्हाला मार्केटमध्ये भाजीपाला आणायला जायचं आहे,
तुम्हाला जिममध्ये एक्सरसाइज करायला जायचं आहे, तुम्हाला कॉलेजमध्ये शिकायला जायचं आहे, तुम्हाला ऑफिसमध्ये काम करायला जायचं आहे, तुम्हाला डान्स क्लासमध्ये डान्स करायला जायचं आहे. बी कॉन्फिडंट. जेवढं म्हणजे मी तुम्हाला सांगते आहे, मी एवढी कॉन्फिडंट पर्सन नाही आहे. मला पण ते शिकत आहे मी, अजून मी त्या पाथवर आहे. सो तुम्ही जर कोणत्या पण रूममध्ये कॉन्फिडेंटली वॉक केलं, कॉन्फिडेंटली गेलात, तर तुमचा एक ऑरा वेगळा बनून जातो, ती वाइब वेगळी बनते. असं वाटतं लोकांना की हा कोणीतरी पॉवरफुल व्यक्ती आहे आणि ते सगळं कॉन्फिडन्सवर डिपेंड करतं. सो बी कॉन्फिडंट इन एव्हरीथिंग. नेक्स्ट, जर तुम्ही एखादी गोष्ट करायची ठरवली आहे, त्याला चांगलं व्हिज्युअलाइज करा. ती गोष्ट ऑलरेडी झालेली आहे तसं विचार करा आणि मग ती गोष्ट तुम्हाला मिळवण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. ऑफकोर्स तुम्हाला त्याच्यासाठी खूप मेहनत करावी लागेल, बट तुम्ही जर एखादी गोष्ट ठरवली आणि त्याला छान व्हिज्युअलाइज केलं, त्याच्यासाठी खूप वर्क केलं, तर तुमच्यापासून ती गोष्ट कोणीच रोखू शकत नाही, कोणीच घेऊ शकत नाही. आणि हे मी एक्सपिरियन्सवरून सांगते आहे. सो आपला 9th लेसन जो आहे तो आहे शिवदर्शिनी, बिलीव्ह युअर सेल्फ. तुम्ही तो मीम बघितला असेल, तो व्हिडिओ बघितला असेल, क्यूट आहे ती मुलगी. बट बिलीव्ह इन युअर सेल्फ म्हणजे कोणी दुसऱ्यापासून एक्सपेक्ट नका करू की तुमच्यावरती विश्वास ठेवायला, तुमच्यावर म्हणजे तुमच्यावर बिलीव्ह करायला. तुमचा स्वतःचा विश्वास असायला पाहिजे तुमच्यावरती, तेव्हा कुठे लोक तुमच्यावर विश्वास ठेवू शकणार. सो येस, शिवदर्शिनीने जी गोष्ट सांगितली होती ती एकदम बरोबर आहे दोस्तो. 10वं लेसन, आणि हा माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे. जर तुम्ही कुठली गोष्ट एका चांगल्या मनाने, तुमचे इंटेन्शन्स त्याचे खूप प्युअर प्युअर तुमचे इंटेन्शन्स त्याच्याबद्दलचे खूप प्युअर आहेत, एकदम चांगल्या मनाने ती तुम्ही गोष्ट करत आहात, तर तुमच्या आजूबाजूचे लोक पण तुम्हाला इतकं पॉझिटिव्हनेसनी सपोर्ट करायला लागतात. सो मी एक्झाम्पल देते. मी यूट्यूब आणि इंस्टाग्राम म्हणजे कॉन्टेंट क्रिएशनला जवळजवळ 6 वर्ष झाले आहेत. मी करते आहे. त्याच्या पण आधी पण मी करायची म्युझिकली, टिकटॉक आणि हे ते. मला आतापर्यंत माझ्या आसपासच्या लोकांनी कधीच मागे खेचण्याचा प्रयत्न नाही केलाय. मला नेहमी सपोर्ट केलेला आहे. माझे फ्रेंड्स, माझी फॅमिली, माझे कलिग्स, माझे क्लासमेट्स सगळ्यांनी मला सपोर्ट केलाय. आणि त्याचं रिझन मला हे पण वाटतं की त्यांना पण दिसत असेल की ही किती तिचे इंटेन्शन किती प्युअर आहेत, ती किती चांगल्या मनाने, तिच्या म्हणजे किती मनापासून हे काम करते आहे. सो आपण त्याच्यामध्ये काही निगेटिव्हिटी नाही टाकायला पाहिजे. आणि म्हणून जर तुम्ही बघितलं असेल, मला लोक पण बोलतात खूप की तुझं चॅनल असं थोडंसं पॉझिटिव्ह वाटतं. तर ते फक्त माझंच नाही आहे, म्हणजे त्याच्यात माझे आजूबाजूच्या लोकांचा पण खूप मोठा हात आहे. सो मला असं वाटतं की जर तुमचे इंटेन्शन्स क्लिअर आणि प्युअर असतील, तर तुमच्या आजूबाजूचे लोक पण तुम्हाला तशाच वेनी हेल्प करतात, सपोर्ट करतात. सो येस, तुम्हाला जेही काही करायचं असेल, एकदम चांगल्या आणि प्युअर इंटेन्शन्सनी करा. हा एक लेसन मला अजून शिकायचं आहे. बट लर्न टू लिव्ह अलोन. मी बाहेर वगैरे एकटी जाऊ शकते, रेस्टॉरंट्समध्ये एकटी जाऊन खाऊ शकते. मी केलेलं पण आहे हे. बट जर तुम्ही मला म्हटलं की एकटी झोप किंवा काय कर, मी नाही झोपू शकत. मला भीती वाटते. सो स्टुडिओमध्ये पण मी कधीच झोपली नाही आहे एकटी, बल्कि मी झोपायला पाहिजे, कारण की माझ्याजवळ इतकं छान स्टुडिओ आहे जो माझ्या एकटीसाठी आहे. मी करू शकते, इंडिपेंडेंटली राहू शकते, बाकी सगळ्या गोष्टी मी करू शकते. बट एकटं झोपणं ते माझ्याकडनं होत नाही. बट मी तुम्हाला सांगते, जर तुम्ही तुमच्यासोबत एकट्यांच्या सोबत टाइम स्पेंड करणं शिकलात, तुम्हाला कोणाचीच गरज नाही आहे आणि मग तुम्हाला कोणीच रोखू शकत नाही. म्हणजे हे लिहून घ्या माझ्याकडून. एकटं राहणं पण शिकणं खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्याशीच रिलेटेड स्वतःची कंपनी एन्जॉय करणं. राहणं तर म्हणजे राहू शकतोच आपण, पण मग ते बोर होत राहणं एकटं आहे म्हणून असं नाही. आपली एकट्याची कंपनी एन्जॉय करणं पण शिकणं खूपच जास्त इम्पॉर्टंट आहे. तेव्हा कुठे तुम्हाला एकटं राहायला मजा येणार आणि तेव्हा कुठे तुम्ही एकटं राहायला सुरुवात करणार. याच्याशीच रिलेटेड आणखीन एक लेसन म्हणजे एकटं तर राहून घेऊ, बट एकटं राहताना आपल्याला जेवण करणं, स्वयंपाक बनवणं पण खूप इम्पॉर्टंट आहे. ते आलं पाहिजे आपल्याला, मग ते मुलं असो किंवा मुली. हे जेंडरशी बिलकुल रिलेटेड नाही आहे गोष्ट. हा बेसिक स्किल आहे जो आलाच पाहिजे प्रत्येकाला. जे आपण म्हणतो ना, आम्ही इंडिपेंडेंट आहोत. बट जर तुम्हाला स्वयंपाक नाही येत, तर तुम्ही कसं काय इंडिपेंडेंट आहात? तुम्ही बघितलं लॉकडाऊनमध्ये कसे हाल झाले होते. लोक बोलतात की आम्ही जॉब करतो, आम्ही कुक ठेवू, आम्ही हेल्प ठेवू, बट
जसं लॉकडाऊनमध्ये झालं होतं, कुक पण काहीच कामात नाही आले, सगळं काही बंद होतं. सो अशी सिच्युएशन कधीही कुठेही येऊ शकते. त्याच्यामुळे बेसिक गोष्टी तर आपल्याला येणं खूपच जास्त इम्पॉर्टंट आहे आणि हा पण एक माझा लेसन आहे जो मी शिकली आहे. एक खूप इम्पॉर्टंट लेसन तो म्हणजे कन्सिस्टन्सी आणि डिसिप्लिन ओव्हर परफेक्शन. तुम्ही परफेक्शनच्या मागे स्टार्टिंग डेजमध्ये, इनिशियल डेजमध्ये जायला नाही पाहिजे. मला असं वाटतं एव्हरी डे त्या गोष्टीला करणं, कन्सिस्टंट राहणं इज व्हॉट इम्पॉर्टंट. जिमचं एक्झाम्पल देते. इनिशियल डेजमध्ये आपल्याला मशीन्स यूज करता येत नाही, आपण परफेक्ट नसतो त्या गोष्टीत, बट तुम्ही तिथे कन्सिस्टंटली जाणं, रोज जिममध्ये जाणं, थोडंफार कार्डिओ तरी करणं हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. परफेक्शन हळूहळू होऊन जातं, ती सवय आपल्याला लागते. जे रोज जाणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानेच आपल्याला छान डिसिप्लिन बनतं आणि मग आपण रोज केलं तर मग आपण परफेक्ट तर होऊनच जातो त्या गोष्टींमध्ये. नेक्स्ट लेसन, लिसन टू युअर मदर. तुमची मम्मी जर सांगते या मुलीपासून दूर राहा, दूर राहा. जवळही भटकू देऊ नका. मुलगी, मुलगा जे काही असेल. तुमची मम्मी म्हणत आहे, की तू हे काम करू नको, ही गोष्ट खाऊ नको, नका खाऊ. कारण की पुढे जाऊन तुम्हाला कळतं की ओ माय गॉड, मम्मी बोलत होती ते बरोबर होतं. मी फालतू हिच्यासोबत हिच्या मागे लागली. मी फालतू हिच्यासोबत फिरायला गेली. मी फालतू ही गोष्ट खाल्ली. मम्मीची गोष्ट ऐका, हे मी एक्सपिरियन्सवरून सांगते आहे. त्याच्यासोबतचा आणखीन एक लेसन आहे, पेरेंट्स. तुम्ही पण तुमच्या मुलींची गोष्ट ऐका. कारण की असं नाही आहे की प्रत्येक वेळेस पेरेंट्स करेक्टच असतात. एखाद्या वेळेस पर्स्पेक्टिव्ह वेगळा घेणं पण खूप जास्त इम्पॉर्टंट असतो. तुम्ही पण तुमच्या मुलांची गोष्ट कधी-कधी ऐकायला पाहिजे. कधी-कधी ते पण चांगली गोष्ट सांगतात, कधी-कधी ते पण बरोबर असतात. सो प्लीज, जमाना चेंज होतोय, जनरेशन बदलत आहे, तर ते त्यांच्या जनरेशननुसार जी गोष्ट सांगतायत ती पण ऐका. पैशांचे प्रॉब्लेम्स पैसेच सॉल्व्ह करू शकतात. ओन्ली मनी कॅन सॉल्व्ह मनी प्रॉब्लेम्स. हे सेल्फ एक्सप्लेनेटरी आहे असं मला वाटतं. तो माझा 18th लेसन आहे. 20s जे असतात आपले, 20 पासनं तर 29 पर्यंत हे जे 20s आहेत ते म्हणजे डम मिस्टेक्स आणि फेलियर्ससाठीच बनलेले आहेत. एक्सपेरिमेंटसाठी बनलेले आहेत. नवीन गोष्टी ट्राय करण्यासाठी बनलेले आहेत. रिस्क घेण्यासाठी बनलेले आहेत. सो या डेजमध्ये तुम्हाला जेवढे रिस्क घ्यायचे आहेत तुमच्या करिअरशी रिलेटेड, रिलेशनशिप्सशी रिलेटेड, लाईफशी रिलेटेड ते घ्या. तुम्हाला फेलियर्स येत असतील तर काही प्रॉब्लेम नाही आहे. सो असं मला वाटतं की 20s हे एक्सपेरिमेंट करण्यासाठी बनलेलं आहे. नवीन नवीन गोष्टी एक्सप्लोअर करण्यासाठी बनलेलं आहे. सो येस, दॅट्स व्हॉट आय थिंक. आणि त्याचसोबत मला आणखीन एक अशी गोष्ट वाटतं की 20s जी आहे ती मेहनत करण्यासाठी बनलेली आहे. हा नेक्स्ट लेसन आहे आपला, की 20 वाले ज्या ही रेंज आहे ना, त्याच्यामध्ये जेवढी मेहनत तुमच्याकडून होणार तेवढी मेहनत करा. हे 5 वर्ष तुम्ही वाया घालवली मेहनत न करता, बट पुढचे 5 वर्ष मी बिलकुल वाया घालवणार नाही आहे. कारण की आपलं ब्लड यंग ब्लड असतं, टाईम असतो आपल्याकडे, पैसे पण असतात थोडेफार, कारण की 20sमध्ये लोकं जॉब वगैरे पण करतात आणि थोडीशी अक्कल पण आलेली असते. घरून फ्रीडम पण मिळालेलं असतं. सो मेहनत करा. तुम्हाला जे काही अचीव्ह करायचं आहे त्याच्यासाठी आणि मग 30s आणि 40s तुमचे एकदम सॉर्टेड राहणार, रिलॅक्स्ड राहणार. सो येस. याच कॅटेगरीशी रिलेटेड आणखीन एक लेसन सांगते की स्पेंड युअर टाईम वाईजली. हे 20 वालं जे आहे पिरियड, हा 20s वाला, त्याच्यामध्ये तुमच्यासाठी टाईम पण खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. तुमचं पुढचं जे लाईफ आहे ते कसं राहणार हे या 20sमध्ये डिसाईड होतं. सो आपला टाईम कुठे स्पेंड करायचा आहे हे डिसाईड करणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. सो प्लीज स्पेंड युअर टाईम वाईजली. फक्त रील्स बघत टाईम नका घालू, जे मी पण करते बाय द वे, बट मला पण ते सवय ती मोडायची आहे, ठीक करायची आहे. जेवढी गरज आहे त्याच्यापेक्षा कमी बोलायला शिका. आणि याचा अर्थ हे नाही की जिथे तुम्हाला जी गोष्ट करेक्ट आहे, बरोबर आहे, ती बोलायची नाही. नाही. जर कोणाला तुमचा राग येतोय पण तुमची गोष्ट बरोबर आहे तर ती गोष्ट बोलायला बिलकुल घाबरू नका. पण मला असं वाटतं की एक म्हणजे ओव्हर शेअर करण्यापेक्षा
थोडंसं काही गोष्टी आपल्याजवळच ठेवलेल्या बऱ्या, कारण की आजकाल लोक पहिलेपासूनच, आजकाल नाही, लोक त्या आपल्या ओव्हरवेल्म होण्याचा, आपल्या ओव्हर शेअरिंगचा ना फायदा घेतात. मग तुमच्या त्या गोष्टी इकडे तिकडे पसरतात आणि ती गोष्ट चांगली नाही आहे तुमच्यासाठी. सो प्लीज, जेवढी गरज आहे त्याच्यापेक्षाही कमी बोला. नेक्स्ट लेसन, आता 2025 संपायला येत आहे आणि 2001 नवीन वर्ष सुरू होणार आहे. सो तुमचे जे पुढच्या वर्षीसाठीचे जे गोल्स आहेत ते सेट करा. तुम्हाला पुढच्या वर्षामध्ये काय काय करायचं आहे सगळं सेट करा आणि मग त्याच्या अकॉर्डिंगली तुम्ही पूर्ण वर्ष जगा, काम करा त्याच्यासाठी. आणि तुम्हाला ॲट द एंड ऑफ द डे समजणार की आपण हे जे गोल सेट केले होते ह्याच्यानुसार त्याच्यासाठी काम केलं, अँड तुम्हाला प्रोग्रेस पण दिसायला लागते हळूहळू. सो येस, सेकंड लास्ट लेसन, काहीच गोष्ट परमनंट नसते. प्रत्येक गोष्ट चेंज होत असते. मग तो चांगला काळ असो, वाईट काळ असो, तो दुःखाचा काळ असो, काहीही असो. आता सध्या मला आजचा दिवस माझं तर कधी कधी माहिती काय होतं, आजचा दिवस माझा एकदम चांगला जातो, उद्याचा दिवस माझा वाईट जातो, असं ऑल्टरनेटिव्हली होतं. आणि हे मी स्वतःहून, माझ्या माइंडचे गेम्स नाही आहेत, हे मी एक्सपिरियन्स केलेलं आहे. त्याच्यावरून मला समजलं आहे हे. ठीक आहे, काही दिवस असतात की ते चांगले नसतात, वाईट असतात. सो ते चालूच राहतं, दॅट्स लाईफ आय थिंक. आणि येस, नथिंग इज परमनंट. सो असं काही नाही आहे की हा जर तुमचा डिफिकल्ट टाईम असेल तर तो परमनंट नाही राहणार आहे, तो चेंज होणार आहे. आणि जर तुमचा हा चांगला टाईम असेल तर तो प्लीज एन्जॉय करा, कारण की सांगता नाही येत तो किती काळ टिकणार. सो येस, आता आपण जाऊया लास्ट लेसनकडे. खूप महत्त्वाचा माझ्यासाठी लेसन आहे हा. व्हॅलिडेशन इज अ स्कॅम. व्हॅलिडेशन जी गोष्ट आहे, मी खूप जास्त त्याच्या आहारी गेलेली मुलगी आता पण आहे. माझं काम पण तेच आहे, हे जे काम आहे यूट्यूबवालं, कॉन्टेंट क्रिएशनचं, तुमच्या व्ह्युअर्सच्या व्हॅलिडेशनसाठी आम्ही जगतो असं मला वाटतं. बट ते सगळं स्कॅम आहे. तुम्ही जोपर्यंत दुसऱ्यांच्या व्हॅलिडेशनसाठी काम करणं बंद करत नाही तोपर्यंत तुमचं काम चांगलं होणार नाही. म्हणजे तुम्ही त्यांच्या पर्स्पेक्टिव्हनी काम करत राहणार आणि मग तुम्हाला त्या कामात मजा येणार नाही असं मला वाटतं. सो तुमच्या मनाला जे चांगलं वाटतं ते काम करा, तसं जगा, पुढच्यांच्या व्हॅलिडेशनसाठी जगू नका. आणि ह्याच्यासोबत आपले 25 लेसन्स संपलेले आहेत दोस्तो, आणि मला आता तहान लागली. खूप जास्त बडबड केली आहे ना मी, आणि खूप डीप कॉन्व्हर्सेशन 25 वर्षांची झाली तर जरा जास्तच मोठी झाल्यासारखी वाटत आहे. बट येस, दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. आय होप तुम्हाला बोर नसेल झाला हा व्हिडिओ बघून. आय होप तुम्हाला याने थोडीशी हेल्प झाली असेल आणि आय होप तुम्हाला हा व्हिडिओ बघून मजा आली असेल. जर तसं असेल तर मेक शुअर टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. आता आपण भेटूया माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन, बाय.